लक्षात जी घेता उन्हाची तीव्रता जरी लक्षात घेतली असली तरी मोठ्या जी प्रमाणात जे आहे ते ऊन तापायला एकूणच जे आहे ते सुरुवात झाली आणि त्यामुळे जे आहे ते सायंकाळच्या वेळी जे आहे अगदी आणि दीक्षाभूमीवर जे त्याचमुळे आहे ते दुपारच्या सत्रात कोणीही घराबाहेर पडू नये, काम असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येते। तेजस, तुम्ही असेच जोडलेले राहा। यानंतर नाशिकमधून माहिती घेणार आहोत। किरण गोटूर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहे। किरण, नाशिकमध्ये यावेळेला विक्रमी उष्णतेची नोंद करण्यात आलेली आहे, तापमानाची नोंद करण्यात आली आहे, काय अधिक माहिती? प्रणिता, 2 दिवसाआधी नाशिक जिल्ह्यामध्ये अत्यंत उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे। 39.5 इतक्या उच्चांकी तापमानाची जी आहे ती नोंद नाशिकमध्ये झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं। मागच्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये जो तापमान आहे तो वाढताना आपल्याला बघायला मिळतोय। कालसुद्धा 38 ते 39 अंश इतक्या मोठ्या प्रमाणात हे जे तापमान होता आणि एप्रिल महिन्यामध्येच हे तापमान जो आहे तो 40 अंशापर्यंत गेल्याने पुढचे काही दिवस अजूनही हे तापमान वाढेल आणि जे एकूणच उन्हाची तीव्रता वाढेल अशा पद्धतीचा अंदाज जो आहे तो एकूणच अभ्यासकांनी व्यक्त करताना आपल्याला बघायला मिळतोय आणि प्रामुख्याने दुपारच्या वेळेस घराबाहेर पडू नका अशा पद्धतीचा सल्ला जे आहे ते डॉक्टरांनी दिलेला आहे आणि त्याच पद्धतीने उन्हाच्या बचावासाठी जे काही जे उपाययोजना आहेत ते कराव्यात अशाही पद्धतीचं जे आहे ते आव्हान हे प्रशासनाच्या वतीने हे करण्यात आलेलं आहे। खरं तर नाशिक हे थंड हवेचं ठिकाण म्हणून जे ओळखलं जातं, पण मध्यंतराच्या अगदी किरण, त्यामुळे सतर्क राहा आणि जास्तीत